माझी आजी सांगायची की पूर्वीच्या काळी लग्न पंक्तीमध्ये गव्हाची लापशी सर्रास बनवली जायची। आजकालच्या या दुनियेमध्ये लग्न पंक्तीमध्ये गुलाबजामुन, रसगुल्ले, पुरी, बासुंदी असे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आता आजकाल चालू झालेल्या आहेत। पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं, त्यामुळे त्या काळी गव्हाची लापशी बनवली जात असे। तसेच मंदिरातील प्रसादामध्ये सुद्धा अजूनही गव्हाची लापशी बनवली जाते। तर गव्हाची लापशी अगदी मऊ, मोकळी आणि लुसलुशीत व्हावी याकरिता मी कुकरमध्ये 2 मोठे चमचे तुपामध्ये 1 वाटी गव्हाची लापशी मी परतवून घेणार आहे। गव्हाच्या लापशीला गव्हाचा भरडा असे सुद्धा म्हणतात। मध्यम गॅसवरती गव्हाची लापशी आपल्याला एकसारखं सतत हलवत गव्हाची लापशी आपल्याला परतवून घ्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूला गव्हाची लापशी शिजण्याकरिता ठेवायची आहे। त्यामुळे मी एका भांड्यामध्ये 3 वाटी पाणी उकळण्याकरिता ठेवलेले आहे। तुम्ही बघू शकता की गव्हाची लापशी भाजून तयार झालेली आहे। त्याला पांढरा कलर आलेला आहे। त्याचा पांढरा कलर येईपर्यंत लापशीला तसेच त्याला खमंग असा वास सुटेपर्यंत आपल्याला ही गव्हाची लापशी मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये उकळलेले 3 वाटी पाणी घातलेलं आहे आणि चवीसाठी मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे। एकसारखं उलटण्याने हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती कुकरच्या मी अगदी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। लापशी शिजत आहे तोपर्यंत मी दुसऱ्या बाजूला गूळ सुद्धा चाकूच्या मदतीने बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही लापशीमध्ये अगदी अर्धा गूळ आणि अर्धी साखर सुद्धा वापरू शकता। कुकरच्या 3 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत। झाकण ओपन केलेलं आहे मी आणि तुम्ही बघू शकता की गव्हाची लापशी सुद्धा अगदी मस्तपैकी शिजून तयार झालेली आहे। व्यवस्थितपणे अगदी हलक्या हाताने आपल्याला ती मोकळी करून घ्यायची आहे गव्हाची लापशी। त्यानंतर गरम असतानाच त्यामध्ये मी 1 वाटी चिरलेला गूळ घातलेला आहे। जर लापशी पूर्णपणे कोरडी झाली असेल तर त्यामध्ये तुम्ही अगदी अर्धी वाटी पाणी सुद्धा वापरू शकता। मी यामध्ये पाणी वापरलेलं नाही कारण की ही लापशी एकदम गरम होती, त्यामुळे अगदी त्या गरम लापशीमध्येच गूळ हा विरघळला जातो। त्यानंतर त्यामध्ये जायफळ पावडर आणि वेलची आणि सुंठ पावडर 1 चमचा मी घातलेली आहे। तसेच ओल्या खोबऱ्याचे काप सुद्धा वापरलेले आहेत। त्यानंतर छोट्याशा भांड्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे मी तळून घेणार आहे। छोट्या छोट्या आकारामध्ये मी ड्रायफ्रूटचे तुकडे केलेले आहेत आणि तुपामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तळलेले हे ड्रायफ्रूटचे तुकडे मी गव्हाच्या लापशीमध्ये टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता की खाण्यासाठी गव्हाची लापशी तयार झालेली आहे। एकदम दाणेदार, मऊ, लुसलुशीत अशा प्रकारची ही गव्हाची लापशी बनून तयार झालेली आहे आणि ती सुद्धा कुकरमध्ये। तर अशाच नवनवीन आणि वेगळ्या रेसिपी पाहण्याकरिता तुम्ही माझ्या A1 तडका या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका।